नमस्कार. मार्केट मराठीमध्ये मी अजय तुमचं स्वागत करतो. आपण निफ्टी बँक निफ्टीसाठीचे विश्लेषण. ठीक आहे. आणि सोमवारसाठीचा ट्रेड सेटअप. ठीक आहे. आपण वीकलीसाठी जाणार आहोत. वीकली ह्या आठवड्यामध्ये आपल्याला कसा ट्रेड मार्केटमध्ये बघायला मिळू शकतो, ते आपण बघणार आहोत. त्याचबरोबर सोमवारसाठीचा ट्रेड सेटअप. ठीक आहे. जर तुम्ही शुक्रवारी ट्रेड घेतला असाल तर एक्स्ट्रीमली म्हणजे म्हणू शकतो एक चांगली एक सेलिंग आपल्याला बघायला मिळाली आणि एका ट्रेंडमध्ये मार्केटने तुम्हाला 100 किंवा म्हणू शकतो 200 पॉईंट तरी आरामात प्रॉफिट दिलेलं आहे, हे लक्षात असू द्या. ठीक आहे. त्याचबरोबर निफ्टी बँकचा विचार केला असता निफ्टी बँक रेंजमध्ये जवळपास होल्ड झालेली आहे. 52,200च्या वरती मार्केटने चांगला या जे सपोर्ट रेंजच्या वरती एक चांगला सपोर्ट घेऊन येते एक क्लोजिंग बघायला मिळाली. ठीक आहे. आपण थेट जा विकली टाइम फ्रेम वरती सगळ्या लेवल्स काढून टाकूया. विकली वरती आल्यानंतर एवढं समजतंय की एक चांगली निगेटिव्ह कॅन्डल बघायला मिळाली. लक्षात घ्या, जरी इथे ग्रीन कॅन्डल जरी ग्रीन कलर जरी इथे बघायला मिळत असेल तरी एक गोष्ट लक्षात घ्या, मार्केट ओपन इथे झालंय, बाईंग एवढी आली, इथे ह्या रेंजच्या आसपास रिजेक्शन घेतलं, त्याच्यानंतर सेलिंग आली आणि क्लोजिंग जी आहे ओपनिंगच्या खाली दिलेली आहे, लक्षात घ्या. सो ही जी कॅन्डल आहे काय म्हणू शकतो, हिला आपण एक बियरिश काय म्हणू शकतो, बियरिश कॅन्डल झालेली आहे, ही लक्षात असू द्या. की आपण म्हणू शकतो एक सेकंड मोस्ट बियरिश कॅन्डल, सेकंड मोस्ट बियरिश कॅन्डल ही झालेली आहे, हे लक्षात असू. ओके. सो या आठवड्यात ट्रेड कसा एक होताना बघायला मिळू शकतो. आपण एक इथे एक टूल वापरूया, ते म्हणजे फिबोनाची रिट्रेसमेंट. ठीक आहे. आता ह्या टूलने आपल्याला एवढं समजेल की मार्केट जर खाली यायचं झालं तर किती येऊ शकतं. सगळ्यात जर खाली यायचं झालं मार्केट किंवा सेलिंग आपल्याला बघायला मिळायची असेल तर डेफिनेटली मार्केट जे 24,125 पर्यंत तुम्हाला बघायला मिळू शकतो, हे लक्षात घ्या. हे पहिले कारण लक्षात घ्या, मार्केट जे आता ह्या ज्या आहेत एक व्यवस्थित चांगल्या लेवलला मोमेंटम ह्या ज्या सेलिंग नंतर एक थोडंफार या एका आठवड्यात ही जी सेलिंग आली होती त्याच्यानंतर मार्केट जे बाउन्स बॅक झालं होतं ते तुम्हाला एक चांगल्या वाटतं हाय बनवताना बघायला मिळालं, हे लक्षात असतं. सो आता मार्केट जरी खाली आलं तर लक्षात घ्या पुलबॅक मध्ये किती येऊ शकतं, जास्तीत जास्त इथपर्यंत येऊ शकतं. या आठवड्यासाठी तरी आपण विचार करतो. ही लेवल तुटली तर मग मार्केट डेफिनेटली तुम्हाला परत 23,600 23,500 पर्यंत सुद्धा खालच्या दिशेने एक बघायला मिळू शकतं, हे लक्षात असतं. ठीक आहे. त्याचबरोबर आपण थेट जाऊया डेली टाइम फ्रेम वरती. डेली वरती आल्यानंतर एक गोष्ट व्यवस्थित बघायला मिळते ती म्हणजे टॉप मध्ये जवळपास काय आपण म्हणू शकतो, टॉपला एक निगेटिव्ह पॅटर्न बघायला मिळतोय, हे लक्षात घ्या. टॉपला जर निगेटिव्ह पॅटर्न बघायला मिळत असेल याचा अर्थ काय पडतो, याचा अर्थ असा पडतो की मार्केटमध्ये आता थोडंफार रिव्हर्सल एक बघायला मिळू शकतो, हे लक्षात घ्या. ठीक आहे. आता निगेटिव्ह पॅटर्न बघायला जरी मिळत असेल तर लक्षात घ्या लो तुटणं सर्वात महत्वाचं आहे. म्हणजे जवळपास काय या आठवड्याचा जर विचार केला तर लो आहे तो म्हणजे 24,500. 24,500च्या खाली मार्केट जर कुठेतरी टिकलं तर डेफिनेटली आपण सेल करू शकतो. मार्केट 24,400 असो आणि त्याच्या खाली 24,200 असो, जवळपास काय हे खालच्या दिशेने जवळपास मार्केट जे आहे परत ह्या रेंज मध्ये बघायला मिळू शकतो, जी इथे एक चांगला ब्रेकआउट बघायला मिळाला, हे लक्षात. जर हे रेड टेस्ट असेल खाली तर लक्षात घ्या मार्केटमध्ये ही जी मोठी रेड कॅन्डल आहे या रेड कॅन्डलच्या आतमध्ये एक चांगली आपल्याला एक एक ग्रीन कॅन्डल जी आहे ती एक ग्रीन कॅन्डल बघायला मिळू शकते किंवा एक आपण म्हणू शकतो बुलिश कॅन्डल बघायला मिळू शकते. एक नॉर्मल बुलिश बघायला मिळू शकते किंवा एक चांगली मोस्ट बुलिश सारखी किंवा अशी कुठेतरी कॅन्डल बघायला मिळू शकते, अशी बघायला मिळू शकते. थोडक्यात काय त्या सेलिंग नंतर मार्केट सावरलं आणि त्याच्यानंतर परत जे आहे एक ट्रेंडिंग मार्केट जे आहे कंटिन्यू झालंय, या लेवलला आपण एक विचार करू शकतो, हे लक्षात असतो. ओके. सो माझ्या मते तुम्हाला सिंपल एक समजलंय का या आठवड्यासाठी कसा आपण विचार करू शकतो आणि कोणत्या लेवल सुटल्यावरती मार्केटमध्ये कशी मुवमेंट किंवा काय लेवलचा आपण ट्रेड करायचा विचार करू शकतो या आठवड्यात, हे लक्षात. ठीक आहे. त्यानंतर आपण थेट जा अवर्ली टाइम फ्रेम वरती. अवर्ली वरती आल्यानंतर आता स्विंगचा जर विचार करायचा झाला तर लक्षात घ्या बाईंग रेंज जी आहे स्विंगची ती म्हणजे ही असणार आहे 24,700, जी आपली बाईंग रेंज राहणार आहे स्विंग ट्रेडिंगसाठी. ती म्हणजे कोणती रेंज आहे, 24,600, हे लक्षात घ्या. याच्यामध्ये टिकलं तर तुम्ही कॉल ऑप्शन बाय करू शकता होल्ड करून किंवा फ्युचर जे आहे हे बाय करू शकता. कसलं, निफ्टीचं, हे लक्षात असतं. कोणती 24,700च्या वरती मार्केट होल्ड झालं तर, हे लक्षात. गॅप अप झाला किंवा टिकलं मार्केट तर डेफिनेटली आपण म्हणू शकतो 24,750 किंवा 24,700च्या वरती टिकलं तरी सुद्धा थोडंफार 24,750 किंवा 24,700ची लेवल का म्हणतोय मी, ह्याच्या पाठचं कारण काय, ह्याच्या पाठचं कारण असं आहे मित्रांनो की 24,700 24,750 ही रेंज जर तुटली तर थोडक्यात ते आपण म्हणू शकतो एक डिफेन्सिव्ह लेवलला आपण ट्रेड घेण्याचा प्रयत्न करू शकतो, हे लक्षात. ओके. एक डिफेन्सिव्ह लेवलला, हे लक्षात असू द्या. मग थोडक्यात काय एक आपण कन्फर्मेशनचा विचार करू शकतो. त्यामुळे ह्या दोन रेंजेस मी सांगितलेल्या आहेत. जर गॅप अप झालं किंवा टिकलं 24,700च्या वरती तर 24,750 किंवा 24,700 ही आपली एंट्री लेवल असणार आहे बाईंग साठी. त्याचबरोबर आता हा ट्रेंड जो आहे सध्याचा हा आता आपण म्हणू शकतो सेलिंगचा आहे.
जर मार्केट या रेंजच्या खाली टिकली 24,500च्या खाली मार्केट जर टिकत असेल तर डेफिनेटली त्याच्या खाली तुम्ही सेल करू शकता किंवा पुट ऑप्शन जो आहे हा पुट ऑप्शन काय करू शकतो आपण बाय करू शकतो. काही विरुद्ध दिशेने एक चांगली मोमेंटम म्हणू शकतो. पहिलं टार्गेट जर 24,400 ठीक आहे त्याच्या बरोबरचं त्याच्यानंतरचं टार्गेट आपण ठेवू शकतो 24,300. मग ह्या रेंजच्या आसपास 24,150च्या आसपास लेवल ज्या आहेत खालच्या दिशेने ह्या तुम्हाला बघायला मिळू शकतात एक निफ्टीमध्ये हे लक्षात असू द्या. ठीक आहे. त्यानंतर आपण ते जाऊया 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम. 15 मिनिटाची टाइम फ्रेम आपली अशी टाइम फ्रेम आहे जी इंट्राडेचा विचार करतो आपण. लक्षात घ्या जशी बँक निफ्टी जी आता आपण बघितली 52,200च्या आसपास सपोर्ट घेते तशी निफ्टीचा सुद्धा मेन सपोर्ट आहे तो म्हणजे एक 24,400. जर ओव्हरऑल तुम्ही बघायचं म्हटलं तर ह्याच लेवलच्या सॉरी 24,500 ह्याच लेवलच्या आसपास मार्केट जे आहे पहिले टिकण्याचा प्रयत्न केला त्याच्यानंतर एक चांगली मुवमेंट आली. सेलिंग आल्यानंतर सुद्धा त्याच्यावरती याच रेंजच्या आसपास दोनदा सपोर्ट घेतला त्याच्यानंतर एक मुवमेंट आली. त्यानंतर आता परत सुद्धा मार्केट ह्याच लेवलच्या आसपास एक सपोर्ट घेताना आपल्याला बघायला मिळतं. ठीक आहे. आता इंट्राडेचा विचार करत असाल तर इंट्राडेला लक्षात घ्या एक सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे जर मार्केट होल्ड करत असेल 24,500च्या खाली तर डेफिनेटली तुम्हाला खालच्या दिशेने लेवल जे आहेत ह्या लेवल रेंजेस ज्या आहेत किंवा आपण म्हणू शकतो ज्या साइडवेज रेंजमधून जे मार्केट बाहेर पडलं होतं त्या रेंजमध्ये सुद्धा मार्केट परत एकदा एक बघायला तुम्हाला मिळू शकतं हे लक्षात घ्या. आणि त्यामुळे आपण जे टार्गेट जे आहेत हे आपण सेट करताना एक करू शकतो हे लक्षात घ्या. ओके. त्यानंतर मार्केट इथून जर बाउन्स बॅक जायचं म्हटलं तर 24,600ची लेवल पकडूया. ठीक आहे. त्याच्यानंतर वरच्या लेवलच्या आसपास आपण काढायचं 24,600 24,700 किंवा 24,700ची लेवल जे आहे आपण ऍड करूया 24,750 आणि 24,800 रेंज इथली. ओके. आपली ट्रेंड लाईन कशी असणार आहे? ट्रेंड लाईन आता करंट मध्ये पॉझिटिव्ह असणार आहे की निगेटिव्ह? सरळ सांगायचं असेल तर ओव्हरऑल म्हटलं तर लक्षात घ्या ही ट्रेंड लाईन अशी आहे. करंट मध्ये तर ही एक अशी आपल्याला बघायला मिळते हे लक्षात जी इथे तुटलेली आहे. ठीक आहे. सो आपण शॉर्ट टर्मचा विचार करतो सो करंटचा ट्रेंड जो आहे जो एक्स्ट्रीम निगेटिव्ह आहे ठीक आहे तो ट्रेंड आपण घेऊन चालूया तो म्हणजे जवळपास एक निगेटिव्हच्या लेवलला सेलिंगच्या लेवलला ती म्हणजे ही लेवल हे लक्षात घ्या. ओके. आता सर्वात महत्वाचं म्हणजे ही जी रेंज आहे 24,600 ते 24,500 ही जी 100 पॉईंटची जी रेंज आहे त्या रेंजमध्ये ओपन झाल्यास मार्केट आपली एक म्हणू शकतो साइडवेज रेंजमध्ये ओपन झालंय. इथून जर बाउन्स बॅक होत असेल तर डेफिनेटली 24,600च्या वरती बाय करा. 24,777च्या आसपास ते पहिल्या टार्गेट घ्या आणि इथे प्रॉफिट बुक करा हे लक्षात घ्या. काय म्हणतो मी प्रॉफिट बुक करा या रेंजच्या आसपास. त्याचं कारण काय त्याच्या पाठचं कारण असं आहे या सेलिंग नंतर हे जे आलंय हे बाउन्स बॅक आलंय. जर होल्ड करून एक एंड पॅटर्न घेऊन जर जात असेल 24,700च्या लेवल तोडून तर डेफिनेटली त्याच्यामध्ये तुम्ही बाय करायचं करू शकता किंवा परत काय म्हणू शकतो एक री एंट्री काय म्हणू शकतो री एंट्री आपण तिथे करू शकतो हे लक्षात घ्या रेंजच्या वरती. मग टार्गेट परत 24,750 24,800 किंवा 850 चे टार्गेट्स आपण परत बॅक ठेवू शकतो. त्या पण या रेंज पर्यंत मार्केट जाताना आपल्याला बघायला मिळू शकतो. ठीक आहे. त्याचबरोबर ही मेन सपोर्ट रेंज आहे आणि आता जर मार्केट टिकलं लक्षात घ्या 24,500 एक चांगला मोठा सपोर्ट झोन. आता उद्या मार्केट ओपन वरती उद्या म्हणजे जवळपास सोमवारी मार्केट ओपन वरती सगळं अवलंबून आहे. 24,500च्या खाली जर गॅप डाऊन काय म्हणतो मी मार्केट जे आहे हे गॅप डाऊन ओपन झालं तर लक्षात घ्या त्या लेवलच्या खाली ओपन होताच पहिली कॅन्डल जर निगेटिव्ह आली त्या कॅन्डलचा लो पुढच्या कॅन्डलने ब्रेक केला ठीक आहे ठीक आहे लो पुढच्या कॅन्डलने ब्रेक केला तर त्याच्या खाली आपण सेल करू शकतो का डेफिनेटली सरळ आपण काय करू शकतो त्या ठिकाणी आपण पुट ऑप्शन जो आहे हा बाय करू शकतो सकाळच्या 15-20 मिनिटाच्या रेंजमध्ये आपण डेफिनेटली 24,400 24,350 पर्यंत मुवमेंट आरामात घेऊ शकतो हे लक्षात असू. ओके. परंतु थोडंफार गॅप डाऊन झालं आणि पुलबॅक मध्ये वरती आलं जर मार्केट खाली ओपन होऊन जर वरती येत असेल पुलबॅकला तर लक्षात घ्या 24,500च्या वरती मार्केट टिकत असेल तर तुम्ही डेफिनेटली कॉल बाय करू शकता. एक थोडक्यात काय त्या बाउन्स मध्ये थोडाफार तुम्ही एक 30-40 पॉईंट जे आहेत ते त्याच्यामध्ये एक घेण्याचा प्रयत्न करू शकता हे लक्षात. सिंपल अनालिसिस निफ्टीची टॉप टू बॉटम समजली आहे का? समजली असेल तर आपण थेट जा बँक निफ्टी. बँक निफ्टीचा विचार केला तर लक्षात घ्या बँक निफ्टी थेट जा विकली टाइम फ्रेम वरती. विकली वरती बँक निफ्टी जी आहे ही तुम्हाला कशी बघायला मिळते बघा. आता गेल्या आठवड्याचा विचार केला तर मार्केट बँक निफ्टी रिजेक्शन कितीचं घेते गेल्या खूप आठवड्याचा 4-5 आठवड्यांचा विचार केला 53,000च्या आसपास रिजेक्शन घेते आणि सपोर्ट जो आहे बँक निफ्टी कितीच्या आसपास घेते 52,000च्या आसपास हे लक्षात घ्या. हे मेन रेंजला आहेत 52,000च्या आसपास सपोर्ट आणि 53,000च्या आसपास रिजेक्शन हे लक्षात घ्या. ओके. आता बँक निफ्टी जर लक्षात घ्या लेवल जर तुटली तर डेफिनेटली आपल्याला मुवमेंट चांगली बघायला मिळू शकते. ही एक रेंज ऍड करूया 52,800 ठीक आहे आणि त्याच्यानंतर ही एक रेंज ऍड करूया ती म्हणजे 52,000च्या आसपास ही लक्षात घ्या. थेट जा डेली टाइम फ्रेम वरती. डेली टाइम फ्रेम वरती आल्यानंतर तुम्हाला समजेल की बँक निफ्टी जी आहे ऍज कम्पेअर टू निफ्टी मुवमेंट झालेलीच नाहीये तशी झालेलीच नाहीये मुवमेंट क्लिअर कट तुम्हाला बघायला मिळतंय. मार्केट जे आहे
साइडवेज आहे तुम्हाला बँक निफ्टी जी आहे एक रेंज मध्ये तुम्हाला ट्रेड होताना बघायला मिळाले, हे लक्षात असतं. लेवल तोडण्याचा प्रयत्न केला 52,800चा, ठीक आहे. म्हणून मग 53,000ची लेवल म्हटली होती, ते पाठचं कारण आहे. एक दोन दोन वेळा केलेला आहे, पण टिकलं नाही. शेवटी मार्केट खाली आलं. खाली येऊन सुद्धा ही मेन सपोर्ट आहे, ही सुद्धा ब्रेक करायचा प्रयत्न इथे केला होता, पण इथे सुद्धा अयशस्वी ठरलं आणि मार्केट त्याच्यात परत वरती खेचून परत एक रेंज मध्ये आपल्याला ट्रेड होताना बघायला मिळालं, हे लक्षात येतं. थोडक्यात काय, एक साइडवेज मध्ये आहे. तर ओव्हरऑल आपण बघायचं म्हटलं तर हे लक्षात घ्या. आता ह्या आठवड्यात काय एक्सपेक्ट करू शकतो? एक तर ब्रेकआउट बँक निफ्टी कडून काय एक्सेप्ट करू शकतो आपण? एक तर ब्रेकआउट, हे लक्षात. बँक निफ्टी कडून मग ते वरच्या दिशेने असो किंवा खालच्या दिशेने असो, एक ब्रेकआउट गरजेचा आहे. मार्केट जे आहे एक स्वतःची आपण काय म्हणू शकतो, ट्रेंड जो आहे, हा ट्रेंड आता जो आपण म्हणू शकतो जो साइडवेज आहे, हा कुठेतरी अप किंवा हा कुठेतरी डाऊन, त्या दोन्हीपैकी एक कुठेतरी एक सिलेक्ट करणं गरजेचं आहे आणि त्या ब्रेकआउटची आपण वाट बघणं गरजेचं आहे बँक निफ्टी, हे लक्षात घ्या. नाहीतर काय करायचंय, साइडवेज मार्केट कसा ट्रेड करू शकतो, एक सेल हाय आणि काय म्हणू शकतो, बाय जो आहे हा लो ला करायचा आहे आणि हायला आपण काय करायचं, मार्केट सेल करायचं आहे, हे लक्षात घ्या. ठीक आहे, आणि आपण बाय करू शकतो कुठे, लो. ओके. आता मार्केटचा विषय तुम्हाला समजतंय की बँक निफ्टी मध्ये कसा ठेवू शकतो आणि काय आपण विचार करू शकतो, लक्षात. ठीक आहे, आपण थेट जा अवरली टाइम फ्रेम वरती. अवरली वरती आल्यानंतर आता लक्षात घ्या, मार्केट टोटल साइडवेज रेंज मध्ये आपल्याला बघायला मिळतं. त्यातल्या त्यात एक रेंज आहे छोटीशी, ती म्हणजे ही 52,190च्या आसपास. कोणती ही रेंज, ही लक्षात घ्या. या लेवलच्या खाली मार्केट टिकलं तर डेफिनेटली आपण पुट बाय करू शकतो. 52,168च्या खाली मार्केट टिकलं तर इथे आपण काय करू शकतो, पुट ऑप्शन जो आहे, हा पुट ऑप्शन आपण काय करू शकतो, बाय करू शकतो. जस्ट अ सेकंड. ओके. काय करू शकतो आपण, आपला हा पी जो आहे, पी काय करू शकतो, एक बाय करायचा विचार आपण करू शकतो या रेंजच्या खाली, हे लक्षात घ्या. आणि त्याचबरोबर एक रेंज पकडूया साइडवेज, ती म्हणजे कोणती, 52,400च्या आसपासची ती रेंज म्हणजे ही. जवळपास या रेंजमध्ये ओपन झालं, जवळपास काय एक बाईंगची रेंज सुद्धा आपण ऍड केली आहे, ती म्हणजे 52,400. सो पुट बाय आपला असणार आहे 52,168 आणि 52,400च्या वरती आपण काय करू शकतो, सी बाय करायचा विचार करू शकतो, स्विंगचा विचार केला तर, हे लक्षात घ्या. मार्केट परत एकदा थोडक्यात काय, साइडवेज मार्केटमध्ये एक 100 पॉईंटचा प्रॉफिट बुक करणं सुद्धा गरजेचं आहे आणि ते जरी बुक केलं तरी खूप झालं, हे लक्षात. टार्गेट 52,600 ते 52,800 हे दोन सेट करू शकता, हे लक्षात घ्या. ठीक आहे, आणि याच्या खालच्या रेंजच्या आसपास म्हटला ती म्हणजे पहिलं टार्गेट 52,000 आणि ही जर तुटली तर डेफिनेटली मार्केट आहे 51,800 पर्यंत बघायला मिळू शकतो. ही रेंज सुद्धा तुम्ही कॅच करू शकता. ओके. गॅप डाऊन ओपन झालं या रेंजच्या आसपास कुठेतरी मार्केट उद्या आणि इथून सरळ निघाल तर सरळ पुट बाय करा. हे पहिलं टार्गेट घ्या 52,800चं. आरामात तुम्हाला मार्केट जे 100 पॉईंट घेऊन जातं आणि त्याच्या खाली जर पडलं तर फ्लो मध्ये तुम्हाला 150 160 पॉईंट सुद्धा तुम्ही एक कुठे तुमच्या जात नाही. स्विंगचा जर विचार केला तर हे लक्षात घ्या. पुट बाय करा, कॉल ऑप्शन बाय करू शकता किंवा फ्युचर्स बाय करा. एक मस्त सेशन ठेवून एक चांगली मोमेंटम तुम्हाला बघायला मिळेल. ठीक आहे. त्याचबरोबर आपण थेट जा 15 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती. 15 मिनिटावरती आल्यानंतर मार्केट तुम्हाला क्लिअर कट इथे साइडवेज बघायला मिळते, हे लक्षात असू. त्याचबरोबर ही एक रेंज जी आहे 52,800 ही सुद्धा ऍड करून घ्या. वरच्या रेंजच्या आसपास ही एक लेवल ऍड करून घ्या. ठीक आहे. याच्या खाली मार्केट एक लेवल जी आहे, ही एक लेवल जी आहे ही ऍड करून. ओके. आता जी आहे माझ्यामध्ये तुम्हाला समजत असेल क्लिअर कट लेवलला की आपला सिंपल सेटअप जो आहे तयार झाला. सिंपल साध्या भाषेत आपला सेटअप आहे, हे लक्षात असू. ओके. आता सर्वात महत्वाचा विषय म्हणजे मार्केट जे आहे 24,400 ते 24,168 म्हणजे ही जी रेंज आहे, ही रेंज आपली असणार नो ट्रेडिंग झोन. त्या रेंज मध्ये ओपन होऊन जर वरच्या दिशेने असेल, जसं आपण स्विंगचा म्हटलं सेम सेटअप आपला इथे अप्लाय होतोय. 52,400 ची रेंज आहे, ही कॉल बाईंगची लेवल असू शकते, हे लक्षात घ्या. आणि किंवा आपण म्हणू शकतो फ्युचर बाय, हे लक्षात घ्या. बरोबर. बाय करून थेट आपण किती घेऊ शकतो, 52,500 ते 52,600 आरामात मुवमेंट आपल्याला बघायला मिळू शकते. परंतु गॅप ओपन झालं तर या रेंज वरती कुठेतरी होल्ड करणं गरजेचं आहे. टिकलं तर डेफिनेटली ही लेवल परत एकदा तोडण्याचा प्रयत्न करू शकतो मार्केट, हे लक्षात घ्या. कारण सध्या काही दिवसात जर तुम्ही बघितलात, निफ्टी बँक जी आहे 52,600च्या वरती होल्ड केलेलंच नाहीये, हे लक्षात घ्या. इथून सरळ ती लेवल तोडण्याचा प्रयत्न केला, पण डेफिनेटली मार्केट जे आहे ते सक्सेसफुल झालेलं नाहीये, हे लक्षात घ्या. सो गॅप डाऊन झालं तर ही रेंज आहे आणि ह्या ज्या लेवलच्या बाहेर जर कुठेतरी टिकत असेल किंवा सरळ निघत असेल तर बिंदास पुट ऑप्शन जो तो आहे हा तुम्ही बाय करा. त्या म्हणतो मी बिंदास पुट ऑप्शन बाय करा. टार्गेट जे 51,800चं तुम्ही घेऊ शकता आरामात, किंवा त्याच्या खाली टिकलं तर डेफिनेटली अजून मुवमेंट तुम्हाला बघायला मिळू शकते. अजून लेवल जे आहेत खाली मार्केट तोडताना तुम्हाला बघायला मिळू शकतं. राहिलं साइडवेज,
चा विषय तर लक्षात घ्या. याच रेंजमध्ये ओपन होऊन जर बाउन्स बॅक झाला तर डेफिनेटली या बाउन्स बॅक मध्ये तुम्ही बाय करू शकता. पण या रेंजमध्ये परत एकदा तुम्हाला मार्केट जे आहे ही साइडवेज किंवा व्हॉलटाईल राहू शकतो. साइडवेज आहे तर परत एकदा व्हॉलटाईल मार्केट तुम्हाला एक्सपेक्ट आहे, हे लक्षात घ्या रेंजमध्ये. ओके, सिंपल अनालिसिस निफ्टी आणि बँक निफ्टीची समजली आहे का सांगा. समजलं असेल तर लाईक कमेंट चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. ठीक आहे. स्टॉकचा अनालिसिस विसरलेलं नाही आहे तुमच्यासाठी, डेफिनेटली घेऊन येणार. ठीक आहे. आपण स्टॉक्स बघूया काहीतरी. ॲस्ट्रल पाहूयात का. इंट्राडेचा विचार करतोय सुरुवातीला आपण. ठीक आहे. ॲस्ट्रलचा विचार केला. ॲस्ट्रलने एक मुवमेंट चांगली आपल्याला दिली होती काल. एक जवळपास एक म्हणू शकतो इनडिसिजन लेवललाच आपल्याला मुवमेंट दिलेली आहे, हे लक्षात असू द्या. सो ॲस्ट्रल बाय करायचा विचार आपण करू शकतो का. डेफिनेटली येस. फक्त बाईंगची रेंज जी ॲस्ट्रलची ती आपली ही राहणार आहे. 2300च्या वरती ॲस्ट्रल आपण बाय करू शकतो. आणि सेलिंगचा विषय म्हटलं 2230च्या खाली सेल करू शकतो ॲस्ट्रल हा स्टॉक. कारण दोन्ही लेवलला मुवमेंट जे आहे लक्षात घ्या. सेलिंग नंतर हा जो आहे हा थोडाफार हा बाउन्स बॅक जर होत असेल किंवा रेवन जो आपण म्हणू शकतो हा जो एक स्विंग लो एक हायर लो बनवायचा प्रयत्न करत असेल मार्केट, तर डेफिनेटली ही लेवल तोडणं गरजेचं आहे. किंवा आपल्याला एक थोडक्यात काय 2300ची लेवल तुटल्यावरती मार्केट जे हे परत एकदा ह्या रेंज पर्यंत कुठेतरी एक मोमेंटम देणं गरजेचं आहे, हे लक्षात. थोडक्यात त्या ट्रेंड जो आहे कंटिन्यू होताना बघायला मिळू शकतो. आणि आता जर हा ट्रेंड जो आहे कंटिन्यू होत असेल सेलिंगचा तर 2230च्या खाली मार्केट टिकणं गरजेचं आहे. हीच कॅन्डल जी आहे ही इनडिसिजन कॅन्डल झालेली आहे. दोन्ही बाजूने अशी केस दिसते, त्यामुळे दोन्ही बाजूला ट्रेड आपल्याला बघायला मिळू शकतात या सिंपल लॉजिकनी, हे लक्षात घ्या. त्याचबरोबर आपण थेट जाऊया अदानी पोर्ट्स. सेलिंगचा विषय आहे अदानी पोर्ट्स. ठीक आहे. थोडंफार रेंज जी आहे थोडीफार आपण ह्या लेवलच्या आसपास करूया. 1452च्या खाली टिकला तरच सेल करा. आरामात मोमेंटम तुम्हाला बघायला मिळू शकते स्टॉकमध्ये. वर लेवल जी आहे तोडण्याचा प्रयत्न केला तर 1500च्या वरती टिकलं तर बाय करा. आणि आता सेलिंगची रेंज आहे ती पण 1452चीच असणार आहे, हे लक्षात असू द्या. JSW स्टील सेलिंग चांगली झालेली आहे. ठीक आहे. हा जो स्टॉक आहे आता परत जर रेंज आहे लक्षात घ्या, ऑलरेडी मुवमेंट झालेली आहे एक चांगली. सो आता इथून जर बाउन्स बॅक होण्याचं असेल तर बाउन्स बॅक होऊ शकतो जास्तीत जास्त ह्या लेवलच्या आसपास 880. जर गॅप डाऊन झाला आणि ह्याच्या रेंजच्या खाली टिकत असेल बिंदास सेल करा. मार्केट 860 पर्यंत तरी एक 15-20 पॉईंट तरी तुमचे कुठे गेलेच नाही त्या स्टॉकमध्ये, हे लक्षात घ्या. ओके. अंबुजा सिमेंट मार्केट जे आहे एक चांगला हायच्या आसपास बघायला मिळते. ठीक आहे. मार्केट जर लेवल तोडून जर येत असेल तर डेफिनेटली 670च्या खाली तुम्ही सेल करू शकता. तर बाईंगची रेंज आपली 692च असणार आहे. तुम्ही म्हणत असाल आता बाईंगचा विषय काय, पाठचं कारण काय, ह्या हायच्याच वरती हा स्टॉक आहे ते होल्ड करण्याचा प्रयत्न करतोय. ह्या काही कॅन्डल जर बघितल्यावर आपल्याला समजते. सेलिंग नंतर सुद्धा हा बाउन्स बॅक होता. एवढे मोठी जर सेलिंग असेल त्याच्यानंतर हा बाउन्स बॅक होता आणि हायर लोज बनवताना बघायला मिळते. जर 670ची लेवल तुटली तर डेफिनेटली मार्केट जे परत ही लेवल जी आहे एक चांगली सपोर्ट 756 पर्यंत सुद्धा हा स्टॉक बघायला मिळू शकतो, हे लक्षात असू. ग्रॅन्युल्स ठीक आहे. मार्केटमध्ये एक मुवमेंट आली होती त्याच्यानंतर एक मार्केटमध्ये एक आपल्याला सेलिंग सुद्धा या स्टॉकमध्ये बघायला मिळाली होती एक चांगला ट्रेंड नंतर. ठीक आहे. लक्षात घ्या 499च्या खाली टिकलं तर बिंदास सेल करा. टार्गेट जे 479 किंवा आपण 487 चे ठेवू शकतो, हे लक्षात घ्या. बाटा इंडिया जस्ट सेकंड, हा सुद्धा स्टॉक जो आहे रेंज बाउंड आहे सध्या तरी. ठीक आहे. जर हाय तुटली 1550च्या वरती तर बाय करा. सेलिंगची रेंज असणार 1514. कारण मार्केट रेंज बाउंड आहे, साइडवेज आहे, ब्रेकआउट मधचा स्टॉक आहे. ब्रेकआउट ज्या दिशेने भेटेल त्या दिशेने तुम्हाला एक मुवमेंट चांगली तुम्हाला बघायला मिळू शकते. ठीक आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया ठीक आहे. एक चांगली मुवमेंट आपल्याला दिली आहे शेअरने. 900च्या वरती बाईंगची झोन आहे. 900 वरती टिकताच तुम्ही स्टॉक बाय करू शकता. HDFC बँक ठीक आहे. ह्या मोठ्या मुवमेंट नंतर ही थोडीफार आपल्याला एक प्रॉफिट बुकिंग या स्टॉक मध्ये बघायला मिळते. सो सपोर्ट रेंज आहे आपली 1600च्या आसपास. हा जर स्टॉक 1600च्या खाली टिकत असेल, सॉरी 1701च्या खाली टिकत असेल तर डेफिनेटली सेल करू शकता. बाईंगची रेंज असणार 1723. तुम्ही म्हणता तसं बाईंगचा विषय का, ज्या पाठचं कारण लक्षात घ्या. इथे एक जवळपास मार्केटमध्ये या सेलिंग नंतर हा थोडाफार हा बॉटम बनवायचा प्रयत्न करतोय. जर बॉटम बनवत असेल तर डेफिनेटली मार्केट 1721च्या वरती टिकून थोडंफार मार्केट ह्या रेंजच्या आसपास जाण्याचा प्रयत्न करू शकतो. त्यामुळे एक 15-20 पॉईंट वरच्या दिशेने आपल्याला बघायला मिळू शकतात. परंतु जर सेलिंग कंटिन्यू होत असेल तर डेफिनेटली 1700च्या खाली तुम्ही सेल करू शकता. ठीक आहे. विप्रो टॉपलाच निगेटिव्ह पॅटर्न ग्रेट. विप्रो सेलिंगची रेंज जी आहे ही आपल्याला बघायला मिळू शकते. ती म्हणजे कोणती 1550 किंवा कॅन्डलच्या खाली टिकताच सेल करू शकता 1550च्या खाली. किंवा गॅप डाऊन झालं मार्केट आणि हा जो स्टॉक 547च्या खाली होल्ड करत असेल तर डेफिनेटली सेल करून एक कालच्या 10-15 पॉईंट तुमचे कुठे गेलेच नाही, हे लक्षात घ्या. टाटा मोटर्स सेलिंग मध्ये बघायला मिळतो हा शेअर. ठीक आहे. निगेटिव्ह लेवलला आहे. लेवल तुटल्यानंतर लक्षात घ्या सेलिंगची रेंज या स्टॉकची आपली ही पकडू शकतो आपण. ती म्हणजे कोणती 985च्या खाली टिकताच सेल करा. खालच्या मोमेंटम चांगली बघायला मिळू शकते. मॅकडॉवेल
ओके, हा जो शेअर आहे चांगला बॉटम बनून जातोय परत वरच्या दिशेने. सो बायिंगची रेंज आपली जी पकडू शकतो 1310च्या वरती पडल्यास बाय करू शकता शेअर. आणि त्याचबरोबर एक करंटची जी ट्रेंड लाईन आहे, ती ट्रेंड लाईन अशी आहे या स्टॉकमध्ये. जस्ट अ सेकंड. ही ट्रेंड लाईन जी आहे आपण अशी काढू शकतो या स्टॉकमध्ये. सो ट्रेंड लाईन तुटताच सेल करू शकता. 1280 ची रेंज जी आहे ही महत्त्वाची आहे. ठीक आहे. त्यामुळे ह्याच्या खालीच सेल करा 1280च्या खाली आणि आता सेलिंगचा विचार करू नका. टिकताच 1300 वरती बाय करू शकता. ठीक आहे. या सिंपल लेवलला, एक सिंपल लॉजिक लेवलला किंवा सिंपल प्राइस ॲक्शन इथे तुम्ही सेलिंग किंवा बायिंगचा विचार करू शकता. त्याचबरोबर लार्सन अँड ट्युब्रो LNTचा विचार केला तर लक्षात घ्या रेंज बाउंड सुद्धा सध्या हा शेअर आहे. हे लक्षात घ्या किंवा सध्या हा स्टॉक आहे. ठीक आहे. ज्या दिशेने ब्रेकआउट दिसेल त्या दिशेने तुम्हाला मोमेंटम बघायला मिळू शकते. हिरो मोटोकॉर्प एक चांगल्या मोठ्या हाय नंतर ही थोडीफार आपल्याला एक सेलिंग बघायला मिळते. लेवल तुटताच 1500 सॉरी 5370 खाली सेल करू शकता. ट्रेंड कंटिन्यूअस असेल तर डेफिनेटली सेल करा. आणि आता बाउन्स बॅक होत असेल तर बाय करू नका. बायिंगची रेंज जी आहे तोपर्यंत ब्रेकआउट रेंज तुटत नाही तोपर्यंत बाय करायचा विचार करू नका. ठीक आहे. ओके. दालमिया भारत सेलिंग झालेली आहे एक चांगली. सो कंटिन्यू होत असेल तर डेफिनेटली सेल करू शकता. 1800च्या खाली. आणि जर बाउन्स बॅक होत असेल हा शेअर तर लक्षात घ्या बाउन्स बॅक होत असेल तर 1856च्या वरती टिकताच तुम्ही बाय करू शकता. हे लक्षात असू. सिप्लाचा विचार केला तर सिप्लामध्ये काय झालं आहे 1485च्या आसपास हा शेअर आहे. ठीक आहे. सेलिंग नंतर हा बाउन्स बॅक होतो आणि परत खाली येते मार्केट. लक्षात घ्या सेलिंग कंटिन्यू होत असेल तर 1478च्या खाली सेल करू शकता. ठीक आहे. हॅवल्स आपण बघूया. हॅवल्सचा विचार केला तर हॅवल्समध्ये सुद्धा आपल्याला एक सेलिंग बघायला मिळाली टॉपवरून चांगली. हॅवल्स 1757च्या खाली तुम्ही डेफिनेटली सेल करू किंवा 1751च्या खाली तुम्ही सेल करू शकता. टार्गेट जे आहे पहिलं 1712 ठेवा आणि ह्याच्या खाली टिकलं तर मार्केट जे आहे 1700 सुद्धा मुव्हमेंट देऊ शकतं. सिंपल रेट स्टॉक्स समजलंय का सांगा? काय शेअर्सचं अनालिसिस निफ्टी बँक निफ्टीचं अनालिसिस समजलं असेल तर नक्की लाईक, कमेंट, शेअर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन दाबा जेणेकरून पूर्ण अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचतील. माझ्या मते इथे तुमची मी आता रजा घेतोय मित्रांनो. धन्यवाद.